हे गाईज, हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. कशा आहात? आय होप तुम्ही सर्व चांगले असाल. चला तर सर्वात प्रथम सोनाली ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज झाली का सर्वांची चहा नाश्ता वगैरे? सकाळचे 8 वाजले आहेत तर झालाच असेल. आता माझाही चालू आहे. तर मी सर्वात प्रथम मी आज सगळ्यात पहिलं सकाळी सकाळी मंडीत गेले होते, कारण फ्रेश भाजीवाला भेटतो म्हणून. तर मग मंडीतून आत्ताच आले आहे. तर तुम्हाला दाखवते मी आज काय आणलं आहे. तर चला तर मी आता किचन मध्ये जाते. आता मी सकाळी सकाळीच तुम्हाला बोलले मी की मंडीत गेले होते. तिथं सकाळी खूपच फ्रेश भाजीपाला येतो. तर मग आता भाजीपाला पण नव्हता, टिफिन बनवायचा होता. तर मी आता गेले होते. तर हे बघा, मी आता इथं तुम्हाला दाखवते. मी असा एवढा भाजीपाला आणला आहे. इथं ही 1.5 किलो काकडी आणली आहे, एकदम गावरान. हे बघा, तुम्ही इथे बघू शकता. हे बघा किती छान काकडी आहे. त्यानंतर 1 किलो टोमॅटो, नंतर मिरची, अजून बटाटे, इथं फ्लावर, इथं वांगी पण छान आहे, एकदम कवळी वांगी आहे काटेरी. हे बघा. आणि तिथं कसं सकाळीच माल येतो, म्हणजे आधीचा पण असतो, पण मग 8 नंतर गेल्यावर एकदम फ्रेशच भेटतो. त्यानंतर इथं फ्लावर आणि भेंडी, कोथिंबीर आणि वालच्या शेंगा. हे बघा, वाला शेंगा पण छान आहे. हे बघा. आता याला निवडावं लागेल. तर मी आता हे सर्व असं ठेवलं आहे सध्या. तोपर्यंत म्हटलं आता पहिलं स्वयंपाक आता झाला आहे. तर भाजीला काही नव्हतं तर मी मटकी पण आणली होती. तर मी आता बनवली आहे मटकीची भाजी. हे बघा, तुम्हाला दाखवते मी. इथे बघू शकता तुम्ही, मी बनवली आहे एकदम अशी ड्राय हिरव्या मिरचीमध्ये मटकीची भाजी. त्यासोबत पोळी आणि भाकर हे दोन्ही पण बनवले आहे. आणि आता बाकीचे काम आता होणारच आहे. आता इथे सध्या सगळाच पसारा पडलेला आहे. आता हे सर्व किचन वगैरे मी आता आवरते. त्यानंतर आता बाकीची कामं करते. चला तर आता हे बघा, आता यांची पण निघण्याची घाई आहे. आता हे काय करता आहे इकडे? झाले की तुमची तयारी? आता कुठे चालले तुम्ही? आता बॅग भरून? बॅग नाही भरलो मी, जरा लॉक करू लागलो, चाललो आता पाहतो कामाला. काय ती कोणती आहे ती? तर चला तर आता मी बाकीचे कामे करते. आता ही पण चालले आहेत. त्यानंतर मी आता आले बाहेर. तर हे बघा, आता हे जे आहे ते झाडं जे होते ते मी बाजूला ठेवले होते बाजूच्या ताईंकडे. तिथून त्यांच्याकडून आणले आहे. वरती काम चालू होतं त्यामुळे ते इथं ठेवले आहेत. हे बघा, हे आहे शो पीस. हे आहे एक शोचंच आहे ते. आणि हे आहे गुलाबाचं. याचं आता फुलं आलं होतं पण ते पाकळ्या माहीत नाही कशा गळत आहे. त्यानंतर हे आहे बोधिवृक्ष इथे एक. आणि हे आहे जास्वंदाचं. याला नेमकंच आता कळ्या येत आहे. आता हे जे झाड आहे याचे जे आहे दिवाळीनंतरच त्याला फुलं येतात. मग हे 4 महिने चालतात. तर हे बघा, हे बऱ्याच दिवसाच्या कळ्या. हे पण अजून ते उमलल्या नाही, उमलतच आहे. हे बघा, इथे बघू शकता तुम्ही किती छान झाड आहे हे. आणि याचा वास पण खूप सुंदर येतो. आणि 4 महिन्याची कंटिन्यू फुलं टिकतात. आणि बाकीची जी झाडं आहेत ती मी आता वरती ठेवले आहे टेरेसवर नाही, फर्स्ट फ्लोअरवर. ते पण तुम्हाला मी वरती गेले की दाखवते. तर इथं असं सामान आहे या पार्किंगमध्ये. परी, गेट लाव ना बाळा, गेले पप्पा. इथं परीचं चालू आहे आराम. परी काही शाळेत गेली नाही, सकाळी उठली आणि पुन्हा झोपली. हॅलो गाईस. का बरं नाही गेली शाळेत? माझा पाय दुखत होता. पाय दुखत होता म्हणून परीने शाळा आज बुडवली. मग आता काय? आता अभ्यास करायचा, टीव्ही पाहिजे, ट्युशनला पण जायचं, अभ्यास करायचा. चल आता ही गादी वगैरे जमा कर आणि झाडून घे. हे बघा, हिने सकाळी सकाळी आता टीव्ही लावून दिली इथे. माझी व्हिडिओ एक मिनिट थांबा गाईस. कशाला व्हिडिओ लावती आता? बाकीच्या आवाज चहा नाश्ता कर. कुठे गेले? हिने सकाळीच तर टीव्ही लावली. आज शाळेत नाही, काय नाही. सकाळी उठली पण होती, पाणी गरम केलं आणि पाय दुखायला लागला तर पुन्हा झोपून गेली. गाईस, माझ्या चॅनलला पण सबस्क्राइब करा. प्रत्येक मामाकडे बाची नसते. आता हिने लावली टीव्ही, ज्याच्याकडे लक्ष्मी सारखी बाची असते. त्यानंतर आता मी चालले किचन मध्ये. आता मी जाते किचन मध्ये. आता स्वयंपाक पण झाला आहे. आता मी आवरते किचन. आता हे सर्व भांडे वगैरे पडलेलेच आहे. तर आता मी घेते हे सर्व आवरून. त्यानंतर इकडे बेडरूमची पण साफसफाई राहिलेली आहे, ती पण करून घेते. आणि त्याच्या आधी जो भाजीपाला आणला होता मी तुम्हाला जे दाखवला होता
तर हा मी सर्व फ्रीजमध्ये लावून ठेवते. आता हा जो भाजीपाला आणला होता मी हा सर्व आता निवडते. सर्व म्हणजे फक्त कोथिंबीर आणि वालाच्या शेंगा आणि मिरचीच निवडायची आहे. आणि तो सर्व मी आता फ्रीजमध्ये लावून ठेवते. या फ्रीजमध्ये असं लावून ठेवणार आहे आणि मग त्यानंतर बाकीची कामं करते. हे गाईज, हे बघा आता इथे माझी पूर्ण साफसफाई झाली आहे किचनची. हे बघा तुम्ही इथं बघू शकता. इथे भांडे पण झाले आहेत माझे घासून भरपूर. त्याच नंतर आता इथे भांडे होऊन सुद्धा पुन्हा याच्यात भांडे पडलेले आहेत. आता इथे जे आहे ते कामावाले आले होते वाळूवरती नेण्यासाठी. प्लास्टर थोडंसं बाकी होतं बाथरूमचं, तर त्यामुळे मी पुन्हा चहा वगैरे केली त्यांना. तर मग पुन्हा आता भांडे पडले आहे. त्याच नंतर इथे जो आरो होता हा थोडासा खराब झालता, तर आता याचंही काम केलं आहे काल. तर हे पण व्यवस्थित चालू झालं आहे. तर आता या सपैकत माझं काम आवरलं आहे. त्याच नंतर आता मी हा जो भाजीपाला आणला होता तो पण मी आता तो पण आता निवडून झाला आहे. हे बघा इथं ज्या वालच्या शेंगा होत्या त्या पण आता निवडल्या आहे. त्यानंतर इथं कोथिंबीर आहे ती पण निवडून ठेवली आहे. चला तर मग आता मी आता 12 वाजलेच आहे. मी आता बसणार आहे जेवायला. चला तर आता माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या सोनाली ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत.